नमस्ते. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषामध्ये. तर आज आहे गणेश विसर्जन. तर गणेश विसर्जनानिमित्त आज मी तुमच्यासाठी झटपट बनणारी थाली घेऊन आलेली आहे. कुकरमध्ये आज आपण हा मसाले भात तयार करणार आहोत आणि रव्याची खीर. चला तर मग लगेचच थाली बनवणे सुरू करूया. तर इथे मी सर्वात प्रथम मसाले भात तयार करत आहे. तर मसाले भाताकरिता मी इथे कुकरमध्ये टाकलेलं आहे थोडं तेल गरम झालेलं आहे. एक छोटा चम्मच जिरा टाकलेला आहे मी इथे. आता बाकीचे मसाले टाकूया. विलायची, वेलदोडे, लवंग, काळे मिरे आणि थोडीशी कलमी मी इथे टाकत आहे. हे छान परतून घ्यायचं आहे. हे परतून घेतल्यानंतर इथे एक छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे. अद्रक लसणाची पेस्टसुद्धा छान परतून घ्यायची आहे थोडी लालसर होईपर्यंत. आता आपण इथे टाकूया 2 तेजपान आणि हिरव्या मिरच्या टाकत आहे मी इथे. हिरव्या मिरच्या मी कट केलेल्या नाही आहे. मसाले भात खाताना अशा हिरव्या मिरच्या छान वाटतात खायला. जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही कट करून सुद्धा टाकू शकता. आता आपण इथे टाकूया एक उभा चिरलेला कांदा. कांदा सुद्धा थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा सुद्धा छान परतून घेतलेला आहे. तर आता इथे टाकूया आपण एक टमाटर बारीक चिरलेला. टमाटर सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे. थोडा शिजवून घ्यायचा आहे 1 मिनिट. तर आता इथे आपण टाकूया बाकीचे मसाले. अर्धा छोटा चम्मच मी इथे हळद टाकत आहे. चवीनुसार मीठ 1 छोटा चम्मच. 2 छोटे चम्मच तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा सर्व मसाले छान मिक्स केलेले आहेत. आता इथे आपण टाकूया बाकीच्या भाज्या. तर मी इथे सर्वात प्रथम टाकत आहे आलू टाकत आहे बारीक चिरलेले. सर्व भाज्या मी छान स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत. हे बघा आलू टाकल्यानंतर मी इथे टाकत आहे गाजरसुद्धा मी अशा प्रकारे थोडा उभा चिरला म्हणजे दिसायला खूप छान दिसतो मसाले भातामध्ये. आणि इथे फुलगोबी टाकत आहे बारीक चिरलेली स्वच्छ धुतलेली. वांगे टाकत आहे मी इथे 3 ते 4 बारीक चिरलेले आणि स्वच्छ धुवून पाण्यात ठेवले होते. ह्या सर्व भाज्या मसाल्यामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि मिक्स केल्यानंतर ह्या भाज्या ज्या आहेत तेलामध्ये छान अशा 1 ते 2 मिनिट शिजू द्यायच्या आहेत. तर भाज्या आपल्या शिजत आहेत तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी करूया. तर मसाले भाताकरिता मी इथे तांदूळ घेत आहे. मी इथे साधाच तांदूळ घेत आहे. जर तुम्हाला बासमती राईस घ्यायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता. तर मी इथे घेत आहे 1.5 ग्लास तांदूळ. हा तांदूळ स्वच्छ पाण्याने अगोदर आपण धुवून घ्यायचा आहे. हे बघा. आणि तांदूळ धुतल्यानंतर 2 मिनिटाकरता आपण पाण्यात भिजत ठेवूया. तेव्हापर्यंत आपल्या भाज्यासुद्धा छान शिजून जातील. 2 मिनिट अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ. तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि भाज्या छान थोड्या शिजल्या आहेत. तर आता आपण इथे टाकूया हे बघा आपला धुतलेला जो तांदूळ आहे हा सुद्धा छान पाण्यामध्ये भिजलेला आहे. आता हा जो तांदूळ आहे आपण इथे टाकूया कुकरमध्ये. तांदूळ कुकरमध्ये टाकल्यानंतर सर्व भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
तर तांदूळ भाज्यांमध्ये मिक्स केल्यानंतर आता आपण इथे पाणी टाकूया. तर पाणी किती टाकायचं आहे याचं सुद्धा प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं. म्हणजे मी इथे 1.5 ग्लास तांदूळ घेतला होता, तर त्याच ग्लासाने मी इथे टाकत आहे 2.5 ग्लास पाणी. तुम्ही याच प्रमाणानुसार जर पाणी टाकलं, पाण्याचं आणि तांदळाचं प्रमाण ह्या प्रमाणानुसार घेतलं, तर तुमचा मसाले भात एकदम कोरडासुद्धा होणार नाही आणि एकदम चिकटसुद्धा होणार नाही, एकदम परफेक्ट होईल. तर तुम्हीसुद्धा हेच प्रमाण घ्या. तर पाणी टाकलं आहे मी इथे 2.5 ग्लास. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण इथे टाकूया थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर कुकर लावून द्यायचा आहे. कुकर लावल्यानंतर आपल्या मसाले भाताला 3 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ठेवायची आहे मीडियम. तर आपला कुकर रेडी होत आहे तेव्हापर्यंत आपण दह्याची कढी तयार करूया. तर दह्याची कढी करण्याकरता मी इथे एक घेतलेलं आहे थोडं दही, 1 वाटी. तर 1 वाटी दह्यामध्ये मी टाकत आहे 1 छोटा चम्मच बेसन. हळद टाकत आहे चुटकीभर, हे बघा, आणि अर्धा छोटा चम्मच मीठ. हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा ग्राइंड करू शकता. म्हणजे मिश्रण जे आहे एकदम छान स्मूथ रेडी होतं, म्हणजे दह्याच्या गुठळ्या राहत नाही. पण मी इथे चम्मचनीच करत आहे. तर छान मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण कढी तयार करूया. तर एका पातेल्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडं तेल. तेल गरम झालेलं आहे. आता आपण इथे टाकूया 1 छोटा चम्मच जिरा, अर्धा छोटा चम्मच मोहरी, हिरव्या मिरच्या आणि ठेचलेलं लसूण. लसूण आणि हिरव्या मिरच्या थोड्या लालसर होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही थाली केली तर अगदी झटपट तयार होते, फार जास्त वेळ लागत नाही. तर आता हे दही आणि कढीचं मिश्रण जे आहे आपण इथे टाकूया. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे थाली बनवा, अगदी झटपट तयार होते. थोडं पाणी टाकूया. पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर दहीला म्हणजे आपल्या कढीला उकळी येऊ देऊया. हे बघा, इतक्या प्रमाणात मी पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला दही म्हणजे कढी किती प्रमाणात पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाका. तर आपल्या कढीला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर हे बघा, उकळी आलेली आहे आपल्या कढीला. थोडी कोथिंबीर टाकूया. तर आपली कढी जी आहे दहीची एकदम रेडी झालेली आहे. आणि आपला कुकरसुद्धा झाला आहे. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. बंद करून द्यायचा आहे गॅस. आता कुकर थोडा वेळ करता आपण थंड होऊ देऊया. आणि कढीसुद्धा रेडी आहे. गॅस बंद करायचा आहे. तर आता आपण करूया रव्याची खीर. तर इथे मी 2 छोटे चम्मच रवा टाकत आहे. रवा छान परतून घ्यायचा आहे. तर हे बघा, रवा तुम्ही बघू शकता थोडा लालसर झालेला आहे, म्हणजे एकदम परफेक्ट झालेला आहे खिरीकरिता. आता आपण इथे टाकायचं आहे 1 ग्लास पाणी, 1 ग्लास दूध आणि मी इथे टाकत आहे 4 ते 5 छोटे चम्मच साखर. आणि हे ड्रायफ्रूट्सचे तुकडे आहे. ड्रायफ्रूट्सचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे. या ड्रायफ्रूट्सच्या पावडरमध्येच मी विलायची पूडसुद्धा टाकली आहे. आता आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर छान अशी खीर शिजवून घ्यायची आहे 5 ते 7 मिनिटं. तर हे बघा, आपली खीरसुद्धा रेडी झालेली आहे. आता गॅस बंद करून द्यायचा आहे. तर हे बघा, आपली थाली एकदम तयार झाली फक्त अर्ध्या तासामध्ये. तर चला गरमागरम थाली आपण सर्व करूया. तर हे बघा, मसाले भात किती मस्त दिसत आहे. दिसायला सुद्धा. थोडी कोथिंबीर टाकूया आपण. अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे थोडं. हे बघा, तर चला गरमागरम मसाले भात रेडी आहे. सर्व करूया आपण.
आता आपण सर्व करूया दह्याची कढी। आता आपण सर्व करूया रव्याची खीर। तर या थालीमध्ये मी सर्व करत आहे तिळगुळाचे मोदक। तिळगुळाच्या मोदकाचा मी रेसिपी या अगोदर अपलोड केलेली आहे, तुम्ही त्यामध्ये बघू शकता। व्हिडिओ फार जास्त लंबा होईल त्यामुळे मी मोदक रेसिपी इथे केलेली नाही आहे, फक्त थालीमध्ये सर्व करत आहे। तर तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल तर तुम्ही माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा इथे बघू शकता। तर हे बघा, आता मी इथे सर्व करत आहे तिळगुळाचे तळणीचे मोदक। हे मोदक महिनाभर टिकतात, अगदी खराब होत नाही, अगदी छान राहतात आणि खायला सुद्धा खूप टेस्टी वाटतात आणि हेल्दी सुद्धा आहेत। तर हे बघा, थाली अगदी तयार आहे। जर तुम्हाला ही माझी थाली आवडली असेल तर प्लीज कमेंट्स करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक सुद्धा करा, शेअर करा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।